नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 फेब्रुवारी 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये किती पाण्याची घट झालेली आहे आणि कालवा कितीने कमी केलेला आहे आणि टक्केवारी कितीपर्यंत खाली घसरलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर कालवा 10 की 12 तारखेला बंद होणार होता, पण आणखी सध्या तरी बंद झालेलं नाही. परंतु त्यामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी कमी करण्याचं धोरण उजनी प्रशासनाने अवलंबलं आहे. बोगदाही थोडाफार कमी केला आहे. तो किती कमी केला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.035 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1635.35 दशलक्ष घनमीटर अर्थात 57.04 TMC. तर मायनस पातळीतील आतापर्यंत 187.46 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे, म्हणजे जवळपास 6.62 TMC पाणी गेलेलं आहे. मायनस 6.32 TMC पर्यंत धरण आलेलं आहे. तर उजनी धरणाची टक्केवारी कालच्यापेक्षाही घटलेली आहे. काल 11.96 होती, आज मात्र 12.36 मायनस 12.36 एवढ्यापर्यंत गेलेली आहे. आणि कालव्याद्वारे जे पाणी सोडण्यात येत होतं त्यामध्ये दररोज 100-200 क्युसेक्सनं पाणी कमी करण्यात येत आहे. कालवा पूर्णपणे बंद केलेला नाही, आणखी किमान 20 तारखेपर्यंत बंद होईल अशी आशा आहे. सदर उजनी धरण प्रशासनाच्या अधिकाऱ्याला फोन लावला असता ते फोनवर बोलण्यास तयार नाहीत, फोन उचलत नाहीत आणि बोगदाही 50 कमी करून 150 क्युसेस केलेला आहे. खरं तर बोगद्याचं पाणी 18% पुढे गेल्यानंतर बंद होतं, तिथं पाणी थोडंसं वाढवण्याची गरज होती. काही बंधारे कोरडे आहेत, काल पण आपण सांगितलं होतं, पण उजनी प्रशासनाला काही जाग येत नाही. आणि विशेष म्हणजे त्या भागातील शेतकरी उठाव करत नाहीत, पाणी मागणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना कारण सापडतंच, शेतकऱ्याची मागणी नसल्यामुळं आपण पाणी कमी करतोय, परंतु अशी परिस्थिती नाही. शेतकरी मागणी करत नसल्यामुळं उजनी प्रशासन मनाचा निर्णय घेताना दिसतोय. बाष्पीभवनाचाही वेग वाढलेला आहे, तो 5.3 मिलीमीटर एवढा आहे आज, म्हणजेच आतापर्यंत जवळपास 1 TMC पाणी बाष्पीभवनाने गेलेलं आहे. तर आपलं उजनी धरण ज्यावेळेस कालवा बंद होईल, बोगदा बंद होईल, त्यावेळी उजनी धरण मायनस किमान 16-17% जाण्याची शक्यता आहे. त्यातच परत आता सोलापूरसाठी पाणी सोडण्यात येईल, मागेवारीसाठी पाणी सोडण्यात येईल नदीद्वारे. त्यानंतर मात्र नदीची पाण्याची पातळी, आपलं उजनीची पाण्याची पातळी कमालीची घटणार आहे. यावर्षी आपल्या उजनी धरणाची पाण्याची पातळी सर्वोत्तम निच्चांकी पातळी गाठणार हे नक्की. आणि आपल्याला पुढच्या 1-2-3 महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर आपल्याला पाण्याच्या झळा शेतीसाठीच नाही पिण्यासाठी सुद्धा बसणार आहेत. कारण परत पुढे सोलापूरसाठी जी पाणी उपसा चालू आहे पाईपलाईनद्वारे, त्याला आता सध्याला एका बाजूने पाणी उपसा होतोय, परंतु परत दुबार पद्धत अवलंबून लागणार आहे. परत त्यानंतर पाणी कमी पडले तिबार पंपिंग सुद्धा करावं लागणार आहे. परंतु हे जर पाण्याचं नियोजन योग्य वेळी योग्य कारणासाठी केलं असतं, उजनीतून कालव्याद्वारे नदीद्वारे पाणी सोडण्याचं जे नियोजन केलं आतापर्यंत, ते नियोजन पूर्णपणे चुकीचं होतं. त्यामुळं आपल्याला येत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या झळा 100% बसणार आहेत. आणि याला कारण फक्त आणि फक्त उजनी प्रशासन आणि आपले राजकीय पुढारी, जे राजकीय पुढारी फक्त उजनीच्या पाण्यावर डल्ला मारण्याचंच फक्त काम करतात, परंतु वरच्या धरणातून पाणी आणण्यासाठी कुणीही हे का धरलेलं नाही, कुणीही मागणी केलेली नाही. मागणी करतायत फक्त शेतकरी, आणि शेतकऱ्याचं कोण ऐकत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.